निशाना अमर रहे। आता जास्त वेळ न घालवता मान्यवरांना मी विनंती करते की मेटेताई, ज्योतिताई, आपण 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करावे। आजच्या जन आक्रोश मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित माता भगिनी बंधू, पत्रकार बांधव आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गेले काही दिवस हा जनप्रक्षोभ आपण रस्त्यावर पाहतो आहोत। सर्वप्रथम मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना विनम्र अभिवादन करते। माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणून ज्याचं वर्णन करता येईल ती संतोष अण्णा देशमुखांची हत्या। आणि गेले 3 आठवडे आपण सगळेजण शासनाकडे, प्रशासनाकडे न्याय मागतोय। या घटनेचा तपशील आपण सगळ्यांनी यापूर्वी वेळोवेळी अनेकांच्या तोंडून ऐकलेला आहे। मी आपल्या सगळ्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे वेधू इच्छिते की या घटनेचं मूळ आहे या पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाशी संबंधिताची झालेली बाचाबाची। गेले काही दिवस या घटनेला जातीय रंग येतोय की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती उद्भवते। आणि मला नेमकं हेच आपल्याला सांगायचं आहे की हा जो सुरक्षा रक्षक होता त्या सुरक्षा रक्षकांनी विश्वासाने हाक कुणाला दिली तर गावच्या सरपंचांना दिली। आणि गावचे सरपंच देखील आपलं एक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आणि माणुसकीचं नातं जपत तिथे हजर झाले। आणि पुढचा घटनाक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे इथे संतोष अण्णांनी काय केले तर माणुसकीचं पालन केले आणि बीडच्या या भूमिपुत्राला त्याने माणुसकीचं पालन करत असताना जी काही अमानुष शिक्षा संबंधितांनी दिलेली आहे त्याच्या निषेधार्थ पुणेकर देखील आज माणुसकीचं पालन करत रस्त्यावर उतरले। त्याकरता पुणेकरांचं मी मनस्वी आभार व्यक्त करते। गेले काही दिवस आपण या आरोपींना अटक का होत नाही असा प्रश्न विचारत होतो। कालपर्यंत यातल्या काही आरोपींना अटक देखील झाली, अजूनही काही आरोपी अटक होणे बाकी आहेत। कालही मी परभणीच्या मोर्चामध्ये आमदार सुरेश अण्णा धस यांना हीच विनंती केली होती की सगळे तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघतायत। बीड ते पुणे हे हाकेचं अंतर आहे आणि या हाकेच्या अंतरावर दडलेल्या आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला एवढा विलंब का लागला? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये जाहीर करून संबंधितांविरुद्ध मोकाची कारवाई करण्याचं सुतोवाच करूनही प्रशासनाकडून जर कारवाई दिरंगाई झाली असेल तर मग ही कर्तव्यामध्ये हेतू पुरस्पर हायगय समजायची काय याचा देखील शासनाने आम्हाला उत्तर द्यायचं आहे। संबंधितांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणं आणि ते आरोपपत्र दाखल केल्यानंतरही त्यामध्ये कसलाही कच्चा दुवा न ठेवता संबंधितांना शिक्षेप्रत घेऊन जाण्याची ही CID आणि SIT ह्या दोघांची जबाबदारी आहे। आणि हे सांगण्यासाठी मला वाटतं समाज वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर उतरतो आहे। त्यामुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या संबंधित तपास यंत्रणांकडून चोखपणे त्यांची जबाबदारी पार पाडली जाईल हे बघावं आणि संबंधित आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी हेच आमचं विनम्र आवाहन या प्रसंगी आहे। धन्यवाद। यानंतर शिवसेना नेते संजयजी मोरे साहेब हे आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतील। कृपया स्टेजवरती जे उभे असलेले आहेत सगळ्यांनी कृपया खाली बसून घ्या। पुणे शहराचे शहराध्यक्ष संजय भाऊ मोरे 2च मिनिटात